आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे। भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डिले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। अक्षय कर्डिले हे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत। दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे। तनपुरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राहुरीची पोटनिवडणूक लढेल का? प्राजक्त तनपुरे यांची बदललेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वीकारतील का? हेच आपण थोडक्यात समजून घेऊया। 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून मतदारसंघ खेचून आणला होता। पहिल्याच टर्मला ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री झाले, पण ते मतदारसंघात होल्ड राखू शकले नाही। दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले हे मतदारसंघात सक्रिय राहिले आणि 2024ला पुन्हा आमदार झाले। कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांना तब्बल 34,000 मतांच्या फरकाने पराभूत केलं, पण वर्षभरानंतर शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे। ही पोटनिवडणूक लढण्याच्या दृष्टीने प्राजक्त तनपुरे हे तयारी करताना दिसत आहेत। मात्र वर्षभरात काही गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या आहेत। राहुरीतील डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडलेला आहे। या कारखान्यावर 600 कोटींहून अधिकचं कर्ज आहे। हा कारखाना जप्त आहे। या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली, त्यात माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने विरोधकांचा पूर्ण धुव्वा उडवत कारखाना ताब्यात घेतला। हा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर एक हंगाम झालाय, मात्र तनपुरे यांना हा कारखाना सुरू करता आलेला नाही। कर्ज भेटत नसल्याने हा कारखाना सुरू होऊ शकलेला नाही असं तनपुरे यांनीच अनेकदा जाहीर केले। मात्र मोठा गाजावाजा करत कारखाना ताब्यात घेतला, पण कारखाना सुरू केलेला नाही। त्याची नाराजी ऊस उत्पादकांमध्ये आहेच। कारखाना ताब्यात घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेले। राहुरी नगरपालिका ताब्यात, पण पक्षाचं अस्तित्व नाही। प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेवर आपली सत्ता राखली आहे। तनपुरे यांनी निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी स्थापन केली होती। या आघाडीने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या, पण भाजपचे अवघे 7 नगरसेवक निवडून आले। तनपुरे यांची होम ग्राउंडवर ताकद दिसली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह मात्र निवडणुकीत नव्हतंच। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची राजकीय भूमिका सध्या बदललेली दिसते। तनपुरे यांनी नुकतीच मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढली होती। प्राजक्त तनपुरे यांच्या डोक्यात अनेकदा भगवी टोपी दिसली, गळ्यातील गमछेही भगवेच होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मानणारी मुस्लिम दलित वोट बँकही आहे। राहुरी शहरात तसेच काही गावातही ही वोट बँक जास्त आहे। मात्र तनपुरे यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे राष्ट्रवादीला फटका बसू शकतो असं बोललं जात आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंकेही या निवडणुकीबाबत काहीच बोललेले नाहीत। हा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघातच येतो, तेही तनपुरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत दिसले नाहीत। तनपुरे यांना न मानणारे पण लंकेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत। या यात्रेत निलेश लंके न दिसणंही तनपुरेंसाठी धोक्याची घंटा मानली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट निवडणूक लढेल? बारामतीची पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने घेतलाय, त्यामुळे इथली निवडणूक बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे। तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही। बारामतीप्रमाणे राहुरीत उमेदवार न देण्याचा निर्णय झाल्यास प्राजक्त तनपुरे यांची राजकीय कोंडी होणार आहे। सध्या प्राजक्त तनपुरे यांची राजकीय भूमिका बदललेली आहे, ते पक्षापासून दूर जाताना दिसत आहेत। तर भाजपशी जवळीक त्यांनी कशाच्या आधारावर साधली? त्यांना भाजपचं तिकीट मिळेल असं का वाटत होतं? भगवी टोपी घालून आपण भाजपला खुश करू शकतो असा विश्वास कशामुळे त्यांना आला? या साऱ्या बाबी अजून पुढे आल्या नाहीत। त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचं केडर त्यांच्यावर नाराज आहे। या साऱ्या बाबींमुळे दोन्ही बाजूंचा पाहुणा म्हणून तनपुरे उपाशीदार राहणार नाहीत ना, अशी शंका येते। तर मंडळी, राहुरी विधानसभा मतदारसंघातील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा।